त्याच्यामुळे तुम्हाला मी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, काय विषय नाही. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. इथं बघू शकता तुम्ही ऊस लावलेला आहे. ऊसाची शेती या ठिकाणी केलेली आहे. हा राजापुरी आंबा आहे, मोठा. पहिले, आता तर काय आलेलं नाही, पण पहिले आहे ना जाम आंबे यायचे. मेच्या सीझनमध्ये तर आम्ही डायरेक्ट म्हणजे खायला स्टार्ट करायचो. पण आता एकही आंबा दिसत नाही आहे. 2-3 झाडांना तर काय आलेलं नाही. याला आलेत, हे बघा, याला जाम आलेत. बघा त्या साईडला असं घर आहे आणि तो तो गोटे आंबा म्हणायचो त्याला आम्ही. छोटे छोटे आंबे येतात एकदम. त्याच्या बाजूचा आहे तो लोणच्याचा आंबा आहे. 2 आहेत ना, तो आणि हा, हे 2 लोणच्याचे आंबे आहेत. पण त्याला नाही, यावर्षी पण नाही आले आंबे. मागच्या वर्षी आले होते. ओ, पहिले सारखी मजाच नाही. म्हणजे पहिले ना एवढे आंबे यायचे ना. आणि पहिले म्हणजे कसे सगळेजण सुट्ट्या लागल्या एप्रिलमध्ये, एप्रिलमध्ये सुट्ट्या लागल्या नाही, मार्चमध्ये, तर सगळेजण येऊन लागायचे सुट्ट्यामध्ये. हा शेवटचा जो आंबा आहे ना, हा जो आंबा आहे तर हा केसर आहे. पण याला पण काय नाही, याला पण एक पण आंबा नाही. तुम्हाला लांबून थोडं दाखवतो. केसरचा आंबा आहे, एवढा गोड लागायचा ना. याला पण आंबा नाही. म्हणजे काय झालं माहिती आहे का, 2 वर्षापूर्वी ना काहीतरी कारणास्तव इथं आग लागली होती आणि ती झाडं वगैरे ना जळाली. झाडं जळाल्यामुळं असं काय, आपल्याला काय एवढं माहीत नाही त्याचं मागचं काय कारण आहे. पण आंबेच नाही आले त्याला. याला पण नाही आले, फक्त या एकच झाडाला आलेत. आणि मित्रांनो, ही जुली आहे. झाला ना, एवढाच राहिलाय ना. अर्धा टाकून काम आणि ही आजी आहे शिवारवाड्याची. तुम्ही बघू शकता. बाबा जुली चावायला लागली. पणजी का? ओके ओके. आता आपली गौमाता गाय आहे या ठिकाणी. तर तिच्याजवळ मी जाऊ शकत नाही, कारण ती खास मला ओळखत नाही. जर मी तिच्याजवळ गेलो तर ती मला हानी पोहोचवू शकते, ती मला मारू शकते. त्याच्यामुळे तुम्हाला मी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, काय विषय नाही, लांबून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. ती बघा ॲग्रेसिव्ह झालेली आहे खूप. ठीक आहे ठीक आहे, काय विषय नाही. हो हो हो, खूपच रागवलेली आहे ती. आणि या ठिकाणी हा, तर काकांनी या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असं तुळशी वृंदावन या ठिकाणी बनवलेलं आहे. तुम्हाला मी दाखवतो. खूपच सुंदर असं बनवलं आहे. तुम्हाला चारही बाजूनी दाखवतो मी. शंख बघू शकता तुम्ही वरच्या बाजूला. हे खाली फुलासारखंच काहीतरी डिझाईन आहे. विठोबाचं या ठिकाणी मूर्तीची डिझाईन आहे. खाली स्वस्तिक आहे. यासाठी दिवा ठेवण्यासाठी या ठिकाणी कप्पा आहे. ओके. आणि असं कमळासारखं वरती पाकळ्या बनवले आहेत. हां, त्रिशूळासारखं या ठिकाणी डिझाईन खूपच सुंदर आहे. आणि कुणाला जर बनवायचं असेल तर नक्कीच मला DM करा.
ट्रॉली आहे, खूप जुनं झालं आता ते, सध्या तरी पडीत अवस्थेमध्ये आहे. एक 4 वर्षापूर्वी 3-4 वर्षापूर्वी आम्ही पहिले चालवायला शिकत होतो ट्रॅक्टर सगळेच. खूप मजा यायची पहिले, पण आता सध्या पडीत अवस्थेमध्ये आहे. आणि हा बघा इथून असं काही नजारा, मी मगाशी तिकडे गेलो होतो, ती जी डिप्पी दिसते ना तिकडनं जेवढं हिरवं तुम्हाला दिसतं नाही इथं ऊस, तेवढं सगळं आहे आमचं. फ्रंट साईडने काही असं घर दिसतं, कलर वगैरे थोडासा गेलेला आहे, थोडासा म्हणजे भरपूरच गेलेला आहे. पण भाई आपलं तुमच्या भावाचं लग्न लवकरच होणार आहे ना 2 वर्षामध्ये, मग आपण कलर बिलर करून टाकू नाही का, टेन्शन नाही घ्यायचं. तोपर्यंत आपले नाही जास्ती तर 50,000 नाही ते 1,00,000 तरी सबस्क्रायबर झाले पाहिजे. म्हणजे कसं जरा काहीतरी वाटलं पाहिजे नाही का. सपोर्ट करा थोडं तुमच्या भावाला. हे बघा हे असं रोड साईडने दिसतं, माऊली निवास. थांबा, माऊली निवास हा रस्ता आहे, मेन रोड. मच्छच्या साईडने तुम्हाला मी आहे ना पार्ट 2 मध्ये दाखवेल, कारण आता सध्या तरी लाईट गेलेली आहे, मध्ये दिसणार नाही व्यवस्थित. तर पार्ट 2 बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि बस एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.